सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। आज आपण शिकणार आहोत राग काफी। राग काफीचा आपण शास्त्र परिचय बघूया। आरोह सा रे ग म प ध नि सा, अवरोह सा नि ध प म ग रे सा। मुलांनो, यामध्ये आरोह अवरोहमध्ये ग आणि नि या दोन स्वरांना खाली आडवी रेष दिलेली आहे। या रेषेचा अर्थ आहे की हे दोन स्वर रागामध्ये कोमल आहेत। कोमल स्वर म्हणजे काय की जे शुद्ध स्वरांपेक्षा कमी उंचीवर असतात। थाट, काफी, वर्ग संपूर्ण संपूर्ण वर्गीय। कोमल स्वर गंधार व निषाद। वादी स्वर यालाच प्रमुख स्वर असं पण म्हणतात, तो आहे पंचम। संवादी स्वर याला उपप्रमुख स्वर म्हणतात, तो आहे ऋषभ। काफी रागाचा विस्तार मध्य व तार सप्तकात आहे। रागाची प्रकृती चंचल आहे। राग गाण्याची वेळ रात्रीचा दुसरा प्रहर। आता रात्रीचा पहिला प्रहर असतो 6 ते 9, दुसरा प्रहर असतो 9 ते 12, रात्रीचा तिसरा प्रहर असतो 12 ते 3 आणि रात्रीचा चौथा प्रहर असतो 3 ते 6। विशेष सूचना, काफी रागाची प्रकृती चंचल असल्याने या रागामध्ये उपशास्त्रीय गीत प्रकार गातात। मुलांनो, राग काफीचा ताल आहे 1 ताल। पहिल्या मात्रेपासून सुरुवात आहे। काहे छेडो मोसे ओ हो श्याम, काहे छेडो मोसे ओ हो श्याम, बहुत हसीन करो अब तुम, बहुत हसीन करो अब तुम, सास ननंद सुन जो पावत तुम्हें देगी गाय श्याम, काहे छेड़ो मोसे ओ हो श्याम, काहे छेड़ो मोसे ओ हो श्याम, अपनी करत कछु न सुनत, अपनी करत कछु न सुनत, रोकत नित डगर चलत, रोकत नित डगर चलत, नीलज ठठुराई करत, नीलज ठठुराई करत, सास ननंद सुन जो पावत तुम्हें देगी गाय श्याम, काहे छेड़ो मोसे ओ हो श्याम, काहे छेड़ो मोसे ओ हो श्याम, काहे छेड़ो मोसे, काहे छेड़ो मोसे, काहे छेड़ो